महाराष्ट्रात वाढली आहे गरमी आणि ह्या गरमीत मी आपली लाल करासाठी जात आहो गोंदियात. म्हणजे मी आलो आहे गोंदियाला. हे माझे जिजू आहेत आणि जिजूच्या घरी मी पहिल्यांदा जात आहे. त्यांनी नवीन घर बांधला, वास्तुपूजन झाला, पण मी काही गेलो नाही. सकाळचे आता 10-11 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती कडकती ऊन आहे आणि ह्या उन्हात 3 गायी फिरत आहेत मोकाट. आणि इथून राईट घेतल्यावर आम्ही जात आहोत जेजूच्या घरी. मी किती पहिल्यांदा यार पाहत आयफोन आहे जेजूचं किती घर बोलू आणि तुम्ही कोणता बघू घ्यावा शकता हा कोणता आलिशान हा बंगलो माझ्या तर ताईचा आणि जेजूचा आहे चला गोंदियामध्ये. चला उन्हामध्ये हा मास्क घालणे कंपल्सरी आहे. लोक पाहत राहतात का कुठून हा गुंडा आला म्हणून, बट आय डोंट केअर. तार कोणाची आहे? आणि मी हा गुंड्यासारखा मास्क घालून गावभर हिंडतो. ओके हां रेडवाली टाकते ना. अमीर आहेत माझे जिजू, 2-2 कार आहेत. आता मी जात आहो जिजूच्या घरी आणि मी आता एंटर झालो हॉलमध्ये. बाप रे बाप! का आलिशान हॉल आहे. मोठी दगड टीव्ही आहे हॉलमध्ये. जीजू माझे येताबरोबर बसले. बोल रहे होंगे कि किस पागल से पाला पड़ गया है मेरा, और ये है मेरी दीदी. आणि मी आरशा दिसला आणि आरशाची सेल्फी मिरर काढण्यासाठी गेलो. हा मंदिर आहे आणि हा आहे किचन. किचन पण आलिशान कोण पैसे होता देते, तू देणार आहेस? आणि डायनिंग टेबल वरती आहे. अजून गेस्ट रूम, ही एक रूम. सो माझ्या ताईनं दिलं पाणी आणि माझ्यासाठी बनवलं होतं इडली आणि कुकसा भाजीचा आरण. अच्छा, कॉमेंटमध्ये सांगा की कोण कुकसा भाजीचं आरण खाल्लं नाही आणि कोण कुकसा भाजीचं आरण नाही खाल्लं नाही. मला वाचायला आवडेल. हा काव पण कर बरं एक वेळ. पहा हे टेक्नॉलॉजी. हात फिरवल्याबरोबर तो एक्झॉस्ट फॅन ऑन होते. मी म्हणलो बाप रे बाप! तर मित्रांनो, ह्या उन्हात मी अजून कारवाहासाठी गेलो बाहेर आपल्या जिजूसोबत. कारण जिजूचं काही काम होता. हे पाहू शकता गोंदियाची ऊन आणि गोंदिया सिटी. तर ह्या जिजूला आपल्या गाडीत लावायची होती फिल्म, कारण यांची गाडी होत होती खूप गरम. तर हे बघा तुम्ही कशी फिल्म लावतायत. मी पण पहिल्यांदाच पाहिलो की अशा पद्धतीनं हे फिल्म लावल्या जाते. जेणेकरून थोडी उष्णता कमी होते. बट ॲज युजुअल मी आपला मास्क विसरलो नाही आणि तिथं पण शान मारत होतो. आल्यावर मी खूप दिवसांनी पेलो चाय आणि पार्लेजी बिस्किट, कारण चाय खूप खतरनाक आहे शरीरासाठी. तर तुम्ही पण पेत असाल तर नको प्या चहा आणि बिस्किट वगैरे, काही पण शुगरच्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजेत. हा आरोग्य म्हणते. ठीक आहे. गोंदियाचा मार्केट पहिल्यांदाच मी एक्सप्लोर केलो आपल्या जिजूसोबत जाऊन आणि तुम्ही पाहू शकता थोडी बहुत गर्दी होती. जास्त नव्हती बट थोडी बहुत होती. आणि ह्या गर्दीत मी आपला मास्क लावून शान मारत आहो की असा विचार करत आहो की हा बाजार एवढा महाग काऊन आहे. ह्या बाईकडून घेतला आम्ही काही भेंड्या आरणासाठी आणि गेला घरी. तर गाईज आता आम्ही जेवण करायसाठी जात आहोत धाब्यावरती. गरमीच्या दिवसाची रात्र आणि ड्रायव्हिंग याचा परफेक्ट कॉम्बिनेशन होऊच नाही शकत. आम्ही इथं अर्धा तास पासून थांबले आहोत कारण ही गेट पडली आहे आणि ही मालगाडी जाताच जात आहे. आम्ही आले आहोत कोयल धाबा म्हणून. गोंदियाजवळ 8 किलोमीटर पासून दूर आहे. यांनी मागवला होता चिकन. ते ह्या धाब्यावर स्वतः चिकन घेऊन जावं लागते आणि द्यावं लागते. बट मी आहो व्हेजिटेरियन, तर माझ्यासाठी यांच्याजवळ एकच ऑप्शन होता, ती म्हणजे दार. थँक्यू तर तुला. मी दार भात खाल्लो फक्त. आणि ह्या भाऊला मी म्हणलो कोणतं धन्यवाद आणि सांगितलं हे तुला? भाऊ माझा धन्यवाद ऐकून पराले. गाईज, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नक्की कोयल धाब्यावर तुम्ही व्हिजिट करा. इट इज वर्थ इट. आणि इथे होता एक कुत्रा. हे कुत्रा पाहून कोणाला तरी भुकत होता, माहित नाही तिथे वाघ आला का का. तर मी म्हणलो भाऊ का झाला, तर तो बोलतही नव्हता कुत्रा. हम्म. हे तर मस्त बोट चाटून खात होते. आणि इथे होती मूर्ती, महादेवची मूर्ती. एंट्री घेता बरोबर आणि पाहू शकता सर्वजण गेले आहेत आपापल्या घरी, कारण रात्रीचे वाजले होते 12. शनिवार रविवारी इथे अफाट गर्दी असते, जे की इथे 20 वाजले वेटिंग आता. लिस्टवर राहावं लागते, कारण हां टेबल खाली नाही राहत. इतकी टेस्टी इथे मटण बनवली जाते. सोया जर तुम्ही आणि आसपासचे असाल तर कोयल चोवीस धाब्यावर नक्की बस व्हिजिट करा. संडेला. आणि आजचा व्लॉग जर आवडला हो असेल यांचे किंवा सगळे नसेल एक्स्ट्रा पण एक्स्ट्रा आवडला तर पॅराग्राफ आहेत. कॉमेंटमध्ये या, त्याचे आपण अजून गप्पा ॲड मारूया. करायला लावतो तुला. आणि बाय बाय, शुभरात्री.